लग्न माझं 30शीत झालं. नवरा माझा 7 वर्षांनी मोठा होता. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये बऱ्यापैकी कलह व्हायचे. कारण मीही माझ्या विचारांवर ठाम असायचे, तेही ठाम असायचे. पण हळूहळू लक्षात यायला लागलं की त्यांचे विचार माझ्यावरती इतके ते लादत आहेत आणि भांडणं नको, सासूबाईंना त्रास नको, सासरे कसनुसे व्हायचे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने घरामध्ये हे आर्ग्युमेंट नको, असा विचार करून प्रत्येक वेळेला मी शांत राहायला लागले. एक वेळ अशी आली की त्यांनी काहीही बोलले तरी मी गप्प बसायचे आणि त्याचा त्यांनी फायदा घ्यायला सुरुवात केलं. लग्नानंतर 3 वर्षांनी, जवळजवळ 4 वर्षांनी मला दिवस गेले. दिवस गेल्यावर घरामध्ये सगळ्यांना खूप आनंद झाला होता. स्पेशली मला तर फारच. कारण असं झालं होतं की एक सर्टन वयानंतर बाईला मूल होत नाही, तिला त्रास होतो, खूप गोष्टी असतात. हे सगळं ऐकून ऐकून मी इतकी घाबरले होते. त्यात आमचे संबंधही असे. तरी देखील बाळ होणार या विचाराने मी खूप आनंदित झाले. हेही आनंदी होते कदाचित, कारण त्यांचं हल्ली मला काही कळतच नाही. जाऊ देत, सोडून द्या तो विषय. खूप लाडाकोडांनी माझे डोहाळे पुरवले गेले माझ्या आईवडिलांकडे, माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या मैत्रिणींनी. 9 महिने मी अगदी आनंदात काढले. व्यवस्थित डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं होतं तेव्हाच मला बाळंतपण झालं माझं. मला मुलगा झाला. मुलगा दिसायला चांगला होता, व्यवस्थित होता, लांब लांब वगैरे छान होता. त्यामुळे हेही अगदी खुश होते, कारण ह्यांना हवा तसा मुलगा झाला होता आणि मुलगाच हवा होता. हाही जो अट्टाहास होता तोही त्यांचा पूर्ण झाला होता. मीही खुश होते, कारण असं वाटलं की ह्याच्या येण्याने आपल्यामध्ये काहीतरी परत नवीन संबंध निर्माण होतील, काहीतरी चांगलं होईल, म्हणून मीही खुश होते. खरं सांगायचं तर मनामध्ये कुठेतरी एक किंतु राहिलाच होता. पण त्यालाही मी माझ्या मनाच्या आत आत कोपऱ्यामध्ये टाकत होते की नाही, आता आपण चांगलं होऊ, आता आपलं सगळं चांगलं होईल. माझं पिल्लू वाढायला लागलं. दिवसामाशी छान व्यवस्थित मोठा होत होता. 6 वर्षाचा झाला. 1ली, 2री, 3रीपर्यंत पहिला नंबर होता त्याचा. इतका व्यवस्थित सगळं चालू होतं. आणि 3रीमध्ये त्याला जिम्नॅस्टिक्सला घातलं आम्ही. जिम्नॅस्टिक्स खेळत होता तो, मल्लखांब करत होता. तिथेही त्याने आपली प्रगती दाखवली होती. आणि अचानक त्याला मल्लखांबावरून एक दिवस कुठली तरी स्पर्धा चालू होती, त्या स्पर्धेमध्ये तो वरून खाली पडला. एक क्षणभर माझा हृदयाचा ठोका चुकला. पुढच्या क्षणी काय मला बघायला मिळेल मला माहिती नव्हतं. तशीच उठले, धावत सुटले. बघितलं तर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तो. अहो डॉक्टर आणा, कुणीतरी डॉक्टर आणा, प्लीज माझ्या मुलाला वाचवा, माझा एकुलता एक आहे हो तो, प्लीज माझ्या मुलाला वाचवा कुणीतरी. खूप आकांत केला मी. सगळ्या लोकांनी त्याला उचलला, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि त्याला वाचवलं. 15 दिवसानंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा डॉक्टर बाहेर आले. मला म्हणाले सॉरी. मी म्हटलं डॉक्टर, मी बघते त्याला, तो शुद्धीवर आला आहे, तो बघतोय इकडे तिकडे, मला दिसतंय, आणि तुम्ही सॉरी म्हणताय. डॉक्टर म्हणाले तो जिवंत आहे, पण तो जिवंत आहे याच्यासाठीच मी सॉरी म्हणतोय. मला काही कळेच ना, मी नुसतीच त्यांच्याकडे बघत राहिले. डॉक्टर म्हणाले तो इतक्या वरून पडलेला आहे की त्याच्या पाठीच्या मणक्याची पूर्ण वाट लागलेली आहे आणि त्यामुळे त्याला काही कळणारही नाही यापुढे. तो आहे त्याच वयाचा राहणार आहे. त्याला चालता येणार नाही आहे, काही स्वतःचं स्वतः करता येणार नाही आहे. तुम्हाला आता त्यांची आयुष्यभर आयु होऊन राहायचं आहे. ऐकल्यावरती पायाखालची जमीनच माझी सरकली. 2 क्षण समजेच ना. खरं सांगू का, बोलायलाही शरम वाटते मला. पण एक क्षणभर वाटलं की खरंच गेला असताना तर मी आयुष्यभर रडले असते त्याच्यासाठी. पण आता आयुष्यभर मी काय करायचं ह्याचं. तोही नवरा असा. सगळं सांगत असताना डॉक्टर हे सरळ उठून निघून गेले, मागे वळूनही न बघता. नोकरी चांगली होती, सरकारी होती, त्यामुळे मला भरपूर पगार मिळत होता. हॉस्पिटलचं बिल चुकवून आम्ही त्याला घरी आणलं आणि माझं नवीनच एक चक्र सुरू झालं.
सकाळी लवकर उठून स्वयंपाक करणं, त्याची आवराआवरी करणं, सासू सासऱ्यांची मदत करणं आणि 9 साडेनऊच्या ठोक्याला बाहेर पडणं. संध्याकाळी 6 वाजता परत येणं. पुढची 2-3 वर्ष अशीच गेली. म्हणजे मला आठवतच नाही की मी माझ्यासाठी काही जगले असेन. आणि माझ्या आणि यांच्यात तर कुठलंच संबंध राहिले नव्हते. तरी देखील मी त्या संसारात होते, माझ्या मुलासाठी, त्याच्या आजी आजोबांसाठी. पण काहीतरी छोटीशी किरकोळ कारणं होऊन 2 वर्षात माझे सासू सासरेसुद्धा गेले. आणि इतकं भयानक भविष्य माझ्यासमोर आवासून उभं राहिलं की मला काही सुचेच ना. आणि अचानक मला शेजारच्या बाईंनी एक बाई आणून दिली. म्हातारी होती, पण खूप चांगली होती, माहिती होती. ती रोज माझ्या मुलाला व्यवस्थित मालिश करायची, अंघोळ घालायची. माझ्या मनातलं एक ओझं उतरलं होतं. त्यामुळे मी थोडी का विना पण जरा टेन्शन रहित होऊन मी ऑफिसला जात होते, काम करत होते. कारण ऑफिस सोडणं मला शक्यच नव्हतं. त्याचा आजाराचा खर्च एवढा होता आणि हे अजिबात त्याचा आजाराचा खर्च उचलत नव्हते किंवा बघतही नव्हते. त्यामुळे मला नोकरी करणं अपरिहार्य होतं आणि ते मी इमानेद्वारे करत होते. फक्त ऑफिसर्स चांगले होते, ते मला वेळोवेळी रजा द्यायचे, लवकर यायला द्यायचे. पण त्यांनाही कारण न देण्यासाठी मी खूप काम जेव्हा जेव्हा जायचे त्यावेळेला व्यवस्थित काम करून माझं काम अप टू डेट ठेवलं होतं. एक दिवस अचानक मला माहितीसुद्धा नव्हतं 12वीत म्हणजे जर तो व्यवस्थित असता तर तो 12वीत गेला असता. 18 वर्षाचा झाला होता. 2 दिवसापूर्वी त्याचा मी वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवस साजरा केला होता. काय करणार हो, आईचं मन आहे ना ते. साजरा म्हणजे काय, त्याला काही कळतच नव्हतं. त्याच्यासाठी एक चॉकलेट आणलं, त्याला भरवलं आणि बाकीचं ठेवून दिलं फ्रीजमध्ये. अशी किती चॉकलेटं माझ्या फ्रीजमध्ये होती मी हल्ली मोजणंच बंद करून टाकलेलं आहे. पण थोडं थोडं त्याला दिलं आणि तेवढंच माझ्या मनाला समाधान वाटलं की मी त्याचा वाढदिवस केला. बाहेर येऊन बसले, हे माझ्याचकडे बघत होते. मी काहीच न बोलता आतमध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले. ऑफिसला निघायच्या आधी ह्यांनी मला सांगितलं, आज मला जरा बरं वाटत नाही आहे, मी घरीच थांबणार आहे. ठीक आहे, मी निघाले, बाहेर पडले. एक क्षणभर वाटलं की मागे वळून त्यांना विचारावं की काय होतं आहे. पण नाही, मनाने नाही सांगितलं. चक्क ओरडलं मला ते. बास झालं काळजी करणं, चल. आणि मी मनाचं कधी नाही ते ऐकलं आणि बाहेर पडले, मागे वळूनही न पाहता. दुपार झाली, लंच झाला होता, जेवले होते आणि कधी नाही ते नवरा ऑफिसमध्ये नाही माझ्याबरोबर, हे कुठेतरी मोकळीक मिळाल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मैत्रिणीशी गप्पा मारत होते, खूप वर्षांनी थोडीशी हसत होते. आणि अचानक फोन वाजला. फोन घेतल्यावरती जे कानावर आलं त्याने मी तिथेच भोवळून पडले. ऑफिसातल्या लोकांनी मला शुद्धीवर आणलं कधी, मला कसं घेऊन गेले घरी मला काही माहिती नाही. घरी गेले तर दारामध्ये गर्दी होती आणि माझा मुलगा गेलेला होता. अहो पण कसा, काय झालं, मावशी कुठे आहेत, मी विचारते प्रश्न, कुणीही माझ्या प्रश्नांना उत्तरं देत नाही आहे. पिल्ला करून मी त्याच्या अंगावर पडले, खूप रडले. आधी जिवंत होता तेव्हाही त्याला कळत नव्हतं, तर आता तर त्याला काय आईचा स्पर्श कळणार आहे की आक्रोश कळणार आहे. खूप वेळ शांत बसून राहिले, पण डोक्यातला भुंगा काही सुटेना. कुठे गेला हा, कसा ॲक्सिडेंट झाला, बाहेर गेला म्हणतायत लोक, त्याला चालता येत नाही, मग तो कसा गेला बाहेर, काही म्हणजे काही सुचत नव्हतं मला. मावशी 2 दिवसानंतर आल्या. मावशी मावशी आल्या आल्या माझ्या पायावर पडल्या आणि रडायला लागल्या. मला माफ करा, माझ्यामुळे गेला, मला माफ करा. अगं मावशी, तुमचं काय चुकलं. अगं मला बाई, मी तुझ्या घरी आले कामाला आणि मला फोन आला गावाहून की माझा सासरा तिकडे आजारी आहे. आणि मी निघाले की धावत साहेबांना म्हटलं. साहेब म्हणाले, काहीच काळजी करू नकोस, मी आहे घरात. आणि तशीच सुटले धावत मी, बसनी गेले आणि गावाला जाऊन बघितलं तर सासरा माझा बरा होता. काहीच कळेना कोणी फोन केला होता ते, पण एवढ्या लांब आले होते म्हणून 1 दिवस राहिले आणि आज आले. आणि आल्यावरती ही गोष्ट ऐकली. मी असते तर नसतं गं झालं हे. हो मावशी, पण तो चालला, तो चालत होता, मला तर कधी दिसलं नाही गं, पण तुझ्याबरोबर तो चालत होता.
नाही ग बाई, कधी कसा काय चालणार तो सांग मला. इतकी वर्ष तू बघतेस ना त्याला. तू आई आहेस ना, माय आहेस ना त्याची. एवढं करत होतीस त्याचं. नाही पण मावशी तू मालिश करायचीस म्हणून. नाही ग, ते आपल्या मनाचं समाधान होतं. तो काहीच करत नव्हता हालचाल वगैरे, फक्त त्याला बरं वाटायचं आणि आपल्या मनाला बरं वाटायचं म्हणून मी ते सगळं करायचे. मावशी जाशील तू आत्ता? आत्ता तरी नको, आपण हा विषय बोलूया, नंतर बघूया. बरं, काळजी घे हं स्वतःची. मी आहे तुझ्याबरोबर. उद्यापासून येणार आहे. पगार दे नाही तर नको देऊस, पण मी तुझ्याबरोबर राहणार आहे. सकाळी उठलं की काय घशाखाली इतका हे व्हायचं, आवंढा यायचा. कोणासाठी उठू, काय करू. दिवस अख्खा मला खायला यायचा. 10 दिवस कशीबशी घरात राहिले. 11व्या दिवशी बाहेर पडायला लागले. हे म्हणाले काही कळतंय का, मुलगा गेलाय, 13 दिवस तरी घरात राहायला पाहिजे. तोंडावर आलेले सगळे शब्द मागे टाकले, शांतपणे घरात राहिले. 13 दिवसानंतर ऑफिसला गेल्यानंतर मैत्रिणीच्या गळ्यात पडून भरपूर रडले. तिला म्हटलं, मुलगा गेला हे दुःख आहे, पण तो कसा गेला हे कळत नाही आहे, म्हणून जास्त दुःख होतं आहे. काय झालं त्याला, ॲक्सिडेंट कसा झाला. आणि मग 1 महिन्यानंतर अचानक हे म्हणाले, आपण दुसरं घर घेतो आहे. दुसरं घर, हे काय वाईट आहे. नाही, हे 1 बेडरूम आहे, आपण 2 बेडरूमचं घर घेतो आहे. हे विकून पण मग आणखीन 10-12 लाखाची गरज लागणार होती, म्हणून आपण कॅन्सल केलं होतं ते. त्याचं काय. नाही, माझ्याकडे आलेत पैसे. तुमच्याकडे पैसे आले? 15 लाख कुठून? हे काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी चेक आणून दिला. LICचा चेक होता, 15 लाख. हे कोणासाठी? LICची पॉलिसी होती आपली? नाही, आपली नव्हती, बाळाची काढली होती मी. बाळाची पॉलिसी? हँडिकॅप बाळाच्या पॉलिसी असतात? हो, म्हणजे मी आमच्याकडे येते ऑफिसमध्ये एक बाई, तिला सांगितलं होतं, तिच्याकडून काढली होती. पण मग 15 लाखाची? नाही नाही ग, 7.5 लाखाची होती. ॲक्सिडेंट झाला ना, ॲक्सिडेंट डेथ झाली म्हणून 15 लाख मिळाले आपल्याला. काही सुचत नव्हतं, काही एक सुचत नव्हतं. काय चाललंय, काय आहे हे. बाळाची पॉलिसी मला माहिती नाही, मला न विचारता यांनी घेतली. कुठे आहे ती पॉलिसी? मला मिळेल बघायला ती पॉलिसी? अगं कशी मिळणार, सबमिट केली मी सगळं. ते पॉलिसी दिल्याशिवाय मिळतील का पैसे? काहीतरी कळत नाही तुला. इतकी वर्ष तू बँकेत काम करतेस, अक्कल नावाची चीजच नाही आहे तुला. एका क्षणात ओठाला कुलूप लावलं आणि शांत बसले. माझ्या प्रश्नांची उत्तरं मलाच शोधायला हवी हे मला लक्षात आलं आणि मी बाहेर पडले. कुठे जाऊ, काहीच नाही आहे माझ्याकडे. नाही, पण हे म्हणाले की ऑफिसमध्ये येते मुलगी, बाई कोणीतरी. बरं, मी बघते. रोज उठून सगळ्यांना विचारायला लागले, LICची बाई कोण येते, LICची बाई कोण येते. 15 दिवसानंतर मला कळलं की आमच्या सोसायटीत येऊन बसते ती. तशीच तडक सोसायटीत गेले. ऑफिसरना म्हटलं, मला त्या बाईला भेटायचं आहे. हो भेटा की, ती येईल उद्या, मी बोलवतो तुम्हाला. चालेल, पण नक्की हां, मला बोलायचं आहे तिच्याशी. तिला सांगा मला पॉलिसी काढायची म्हणून. मॅडम, त्या खूप वेगळ्या आहेत. पॉलिसी काढायची आहे म्हणून त्या येणार नाहीत, तुम्हाला मदत करायलाही येतील त्या. काळजी नका करू, मी बोलवीन तुम्हाला. येतील ना? मला बोलवाल ना तुम्ही? मला बोलायचं आहे. हो मॅडम, नका काळजी करू, मी सांगतोय ना, विश्वास ठेवा माझ्यावर. ओके, बरं, निघते हां. रात्र कशी गेली मला कळलं नाही. तळमळत होते. उद्या काय वाटेल, माझ्या कानावर येणार आहे, काय मला कळणार आहे, मला काही सुचत नव्हतं. कशीबशी सकाळी उठले, सगळं आवरलं आणि ऑफिसला आले. ऑफिसमध्ये कामात लक्षच लागत नव्हतं. सारखा मोबाईल बघत होते की मेसेज आला आहे का, फोन आला आहे का. शेवटी 12:30 वाजता मला त्यांचा फोन आला. मॅडम, त्या मॅडम आल्या आहेत, तुम्ही येताय ना?
हो हो नक्की, आत्ता लगेच येते. तशीच धावत खाली गेले, तिला बघितलं आणि कुठेतरी विश्वास वाटला की ती आपल्याशी खरं बोलेल. आत गेले, नमस्कार चमत्कार झाले, तिने कार्ड दिलं, स्वतःचं नाव सांगितलं. मला एक पॉलिसी घ्यायची आहे. हो, घ्या ना. कुठल्या कोणासाठी हवी आहे? तुमच्यासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी? नाही, माझा मुलगा आहे, हँडिकॅप आहे. हँडिकॅप म्हणजे त्याला काही कळत नाही, बेडरिडन आहे. नाही, पण मग अशा माणसांना पॉलिसी आमच्याकडे मिळत नाही. म्हणजे एक आहे, पण त्याच्याबद्दल मला सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागेल. पण मग त्यांचं काही झालं, समजा पॉलिसी घेतली आणि त्यांचं काही झालं, तर पैसे मिळतात? हो, मिळतात ना. पण लगेच आम्ही चौकशी करतो, तुमच्याकडे येऊन तपासतो, म्हणजे बघतो कोण माणूस आहे, काय आहे, फॉर्म भरतो आणि मगच करतो. चालेल. येता जरा कॅन्टीनमध्ये, आपण बोलूया. हो, चला ना. मी येते हो, करून तीही माझ्याबरोबर निघाली. आम्ही दोघीजणी कॅन्टीनमधल्या कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसलो आणि मग तिला सांगायला लागले माझं नाव ऐकल्यावर ती चमकली आणि ती म्हणाली, सॉरी हां, तुमचा मुलगा कसा काय ॲक्सिडेंटमध्ये गेला? 12वीत होता ना तो? आणि म्हणजे मित्रांबरोबर होता की काय? म्हणजे कसं झालं हे सगळं? तिचे प्रश्न ऐकून मी चकितच झाले. 2 मिनटं मला काही सुचेच ना. मी थांबले, स्वतःला सावरलं, एकत्र केलं आणि मग तिला म्हटलं की माझा मुलगा 12वीत नव्हता, तो हँडिकॅप होता. मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं ना, तो खरंच माझा मुलगा होता. तीही गोंधळली, चकित झाली. अचानक तिला स्वतःवरतीच राग आल्यासारखं वाटलं मला आणि ती 2 मिनटं शांत झाली. ती म्हणाली, पण मग नाही, मला सांगा काय झालं आहे ते नक्की. अहो, तुमच्या मिस्टरांना मी भरपूर कामं करून दिली होती ऑफिसमधली. एकदा ते म्हणाले माझा मुलगा 12वीत आहे, त्याची पॉलिसी करायची आहे, म्हणून मी पॉलिसी करून दिली. त्यांनी मला फोटो दाखवला त्याचा आणि मी पॉलिसी सगळं, आणि ओळखीचे होते, किती वर्ष ओळखत होते, त्यामुळे कदाचित माझ्या हातूनही चूक झाली असेल. पण मी घरी बघायला नाही आले. म्हणजे मी 2दा म्हटलं त्यांना की मी घरी येते, तर ते म्हणाले नाही, तो इंजिनिअरिंग करतो, दिवसभर बाहेरच असतो, त्याचे क्लासेस असतात, मी सही करून आणून देतो तुम्हाला. आणि फोटो बघितल्यावर मला कळलंही नाही हो. 2 मिनटं तिने काय बोलायचं आणि मी काय बोलायचं हाच विचार करत आम्ही दोघीही गप्प बसलो. मग मी म्हटलं की 7.5 लाखाची पॉलिसी होती. हो, 1 वर्षाचे पैसे त्यांनी भरले होते आणि पुढच्या वर्षीचा पैसे मागायला जेव्हा मी गेले त्यांच्याकडे, तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं ॲक्सिडेंट झाला म्हणून. पण झालं असं की 1 वर्षानंतर झालं की आम्ही जरा चौकशा करतो, ऑफिसर्स येतात, सगळे बघतात आणि मगच ठरवतात. पण मी खूप काम करते, माझं काम व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे, त्यामुळे ऑफिसर्सनी आम्हाला कळवलं होतं की मी जातो आहे आणि तुमचे मिस्टर त्यांना भेटले बाहेरच. त्यांनी दाखवलं कुठे ॲक्सिडेंट झाला, काय झालं. पण मग तुम्ही घरात नाही आलात? नाही, ऑफिसर ते म्हणाले आम्हाला की कुणी नाहीच आहे घरात. त्यांनी एक घर दाखवलं आम्हाला लांबून, ते कुलूप लावलेलं होतं. कुठल्या मजल्यावरचं घर बघितलं तुम्ही? पहिल्या मजल्यावरचं. मॅडम, मी ग्राउंड फ्लोअरला राहते. 2 क्षण तीही हतबुद्ध होऊन बघत राहिली माझ्याकडे. ती म्हणाली, म्हणजे? मॅडम, माझा मुलगा बेडरिडन होता, त्याला चालतासुद्धा येत नव्हतं आणि तो ग्राउंड फ्लोअरवरून चालत समोरच्या रस्त्यावर गेला. एका गाडीने त्याला उडवलं आणि त्याचा ॲक्सिडेंट होऊन ते गेला. पटतंय तुम्हाला हे? गेले 6 महिने माझ्या डोक्याचा भोंगा झाला आहे. मला स्वतःला समजत नाही आहे हे काय चालू आहे. तुम्ही माझ्या घरी याल? हो, येईन ना. का नाही येणार? मलाही जाब विचारायचं आहे त्यांना. असं कसं काय फसवलं त्यांनी मला? आणि मी कंप्लेंट करू शकते. LICला कंप्लेंट केली तर मला नक्कीच त्याचा न्याय मिळेल. नको मॅडम, मला गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची. मला आता न्याय नाही मिळवायचा आहे. कुणासाठी न्याय? तुम्ही फक्त घरी या, काही बोलू नका. यांनी फक्त तुम्हाला बघायला पाहिजे, मला तेवढंच हवं आहे. ती काहीही न बोलता, काहीही न कळता माझ्याकडे बघत राहिली. मी म्हटलं, याल?
एवढे एक उपकार करा. आजपर्यंत आयुष्याकडे किंवा कुणाकडेही काहीच नाही मागितलं आहे मी. पण आज चला. न बोलता ती उठली आणि माझ्याबरोबर घरी आली. घरी हे बसलेले होते. काय गं, उशीर झाला? बोलता बोलता एकदम शांत झाले. समोर बघितलं. LIC मॅडम आहेत. ऑफिसमध्ये आल्या होत्या. एका क्षणात त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. काहीही बोलायच्या आधी ते मटकन खुर्चीवर बसले. मॅडम चालेल, गेलात तरी तुम्ही. पोचले मी घरी. त्याही न कळत माझ्याकडे बघत राहिल्या की मी त्यांना घरी बोलवते काय आणि परत जायला सांगते काय. पण कुठेतरी त्यांना मनात कळलं होतं काय आहे माझ्या मनात ते, किंवा मला असं वाटलं असेल. त्या निघून गेल्या. त्या निघून गेल्यावरती मी दरवाजा बंद केला आणि यांच्याकडे फक्त बघितलं. इतक्या महिन्यांची त्यांच्या मनामध्ये असलेली अपराधाची भावना म्हणा, किंवा मी ती चोरी पकडली म्हणून म्हणा, किंवा ज्या बाईला आपण आयुष्यभर काडीची किंमत दिली नाही त्या बाईने आपला खोटेपणा शोधून काढला म्हणून म्हणा, पण हे रडायला लागले. आणि ते जितके जास्त रडायला लागले तेवढी त्यांच्याबद्दलची जी द्वेष होता, जो राग होता, जो तिरस्कार होता, तो माझा वाढायला लागला. एका क्षणाला मी त्यांना म्हटलं की बास, नाही, आपण जाऊया. तू माझी पोलीस कंप्लेंट कर, तू मला मार, तू मला माझ्याशी भांड, ऑफिसमध्ये कंप्लेंट कर, पण अशी गप्प नको राहूस. प्लीज अशी गप्प नको राहूस. मला शिक्षा कर. ती तर होणारच आहे तुम्हाला. मी तुम्हाला शिक्षा करणारच आहे. पण शिक्षा ही असणार आहे की आपण दोघंजणं आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. तुम्हाला माझ्या नजरेतला हा तिरस्कार सतत झेलायचा आहे. आणि तुम्हाला मी ही सतत जाणीव माझी नजर करून देणार की माझ्या मुलाच्या पैशावरती, माझ्या मुलाच्या मरण्याच्या पैशावरती तुम्ही हे घर घेतलेलं आहेत आणि या घरात तुम्ही राहताय. कणाकणाने तुम्हाला मरताना आम्ही बघणार आहे. गेले 8 वर्ष 15 वर्ष जे काही तुम्ही माझा छळ केलेला आहात, मानसिक शारीरिक, त्याचा सूड मी आता घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मी बरोबर केलं की चूक?